नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल. स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला जर ध्यान करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आज आपण कर्क राशीचं रीडिंग करणार आहोत. तुम्हाला जर वैयक्तिक रीडिंग करून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो माझा ईमेल ID किंवा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही प्रश्न पाठवू शकता आणि त्याबद्दल मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. चला तर आजचं रीडिंग आपण पाहूया. ह्या रीडिंगमध्ये हँगमॅन, 9 ऑफ वँड्स, क्वीन ऑफ पेंटॅकल्स, 8 ऑफ पेंटॅकल्स, 5 ऑफ स्वॉर्ड्स, 7 ऑफ स्वॉर्ड्स, 6 ऑफ वँड्स आणि किंग ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड आलेली आहे. 5 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड सांगते आहे की तुम्ही आता असंख्य विचारांमध्ये अडकलेले आहात. विचारांची गुंतागुंत तुम्हाला त्रस्त करीत आहे. यामुळे डोकेदुखीचा त्रास तुम्हाला होत असेल. याच कारणामुळे तुम्ही कोणताही निर्णय घेण्याच्या स्थितीत नाही आहात. तुम्ही पुन्हा पुन्हा झालेल्या गोष्टींबद्दल, संवादांबद्दल आठवण करून स्वतःला त्रास देत आहात. आपलं काय चुकलं याचा शोध घेत आहात. पण अतिविचारांमुळे तुमच्या कामात तुमचं लक्ष नाही आहे. येत्या आठवड्यात तुम्ही स्वतःसाठी ठाम उभे राहाल. तुमच्या या अतिविचार करण्याच्या स्थितीत आता बदल निर्माण होईल. तुम्हाला काय करायचं आहे याबाबत तुम्ही तत्परता दाखवाल. तुमच्यातल्या उणीवा लक्षात घेऊन स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण कराल. जे विचार तुम्हाला त्रास देत होते त्या विचारांपासून दूर होऊन ध्येय गाठायला तुम्ही पुढे व्हाल. स्वतःच्या कामावर लक्ष द्याल. अनेकांना तुमचं काम आवडेल. हळूहळू का होईना तुमची तब्येत आणि आर्थिक स्थिती नीट होईल. तुमची प्रगती होईल. तुमच्या विचारांवर कसं नियंत्रण करावं हे तुम्हाला कळेल आणि जे विचार तुम्हाला त्रास देतात त्यांना एखाद्या त्रयस्थ माणसांप्रमाणे तुम्ही बघाल. कारण आता तुम्हाला हे कसं काय सांभाळायचं हे कळलं आहे. तुम्ही तुमच्या कामावर संपूर्ण लक्ष द्याल, शक्ती, वेळ द्याल आणि ज्या अडचणी येत होत्या त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष कराल, पाठ फिरवाल. मार्गदर्शनासाठी आपण इथे 3 कार्ड्स काढली आहेत. पहिलं कार्ड ऑर्डिनरीनेसचं सांगतंय की जे विचार तुम्हाला त्रास देतात त्यांच्यापासून दूर राहा. ज्या विचारांनी तुम्हाला कमकुवत व्हायला होतं त्या विचारांपासून दूर राहण्यासाठी ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्याबद्दल आनंद व्यक्त करा. थोडा वेळ स्वतःसाठी द्या. ह्या चित्रात दाखवल्याप्रमाणे हिरवळीवर चाला किंवा फेरफटका मारा, जेणेकरून मोकळी हवा मिळेल, तुम्हाला फ्रेश वाटेल आणि हिलिंग मिळेल. दुसरं कार्ड प्लेफुलनेसचं आहे. ते कार्ड सांगतंय की तुम्ही जे काही काम करताय त्यात स्वतःला झोकून द्या. निर्भयपणे ते काम करा. मोबदला काय मिळेल ह्याचा विचार सध्या तरी करू नका. आणि त्याच्या पुढचं कार्ड नोथिंगनेस. हे कार्डसुद्धा हेच सांगतंय की तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. नकारात्मक विचारांकडे पाठ फिरवा. तुम्ही प्रयत्न न करता नुसताच विचार करून तुम्हाला यश कसं मिळेल? म्हणून नकारात्मक विचारांकडे पाठ दाखवून तुमच्या कामात वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोगाद्वारे कसं यश मिळवता येईल हे पहा.